नमस्कार मित्रांनो, आज 10 मार्च मंगळवार. काल आपण टाकलेल्या व्हिडिओप्रमाणे आज आपल्या या संत्र्याच्या बगीच्यामध्ये आपण बोरू आणि ढेंचा पेरत आहोत. आपल्याला आपल्या जमिनीतलं ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचं आहे, त्याच्यामुळे आपण हे तुम्हाला दिसत असेल बोरू आणि ढेंचा हे दोन्ही बियाणं एकत्र केलं आहे आणि त्याला आपण बायोमिक्स बीज प्रक्रिया केली आहे. पंजाबराव देशमुख कॉलेज नागपूर यांच्याकडनं मी बायोमिक्स आणलं आणि त्याची आपण प्रक्रिया केलेली आहे. तर आपण आज अनुराधा नक्षत्रामध्ये मुहूर्त चांगले असतात. खरं मला 1 मार्चला पेरायचं होतं, पण मुहूर्त नव्हता, त्याच्यामुळे आज अनुराधा नक्षत्रामध्ये चालू कर आपण ही पेरणी करतो. लहान ट्रॅक्टरच्या साहाय्याने ही पेरणी आता आपण करणार आहोत. मित्रांनो, आपण ही जी आपली बाग आहे ही याच वर्षी दिवाळीच्या आधी आपण हे केली होती, म्हणजे याला कटिंग केली होती. ते देखील पंजाबराव देशमुख हॉर्टिकल्चर कॉलेज काटोल कडनं आपण कटर मशीन ट्रॅक्टरवर चलित बोलवली होती. त्यामुळे आपल्याकडे आंबिया कमी आहे. आपण इथे मृग घेणार आहोत. तर मृगासाठी झाडांना ताण द्यायला आपण 30 एप्रिलला झाडं ताणावर सोडणार आहोत. अक्षय तृतीया त्याच्या अगोदर आहे. यावेळेला 15 दिवस अक्षय तृतीया लवकर आली आहे, त्याच्यामुळे आपण झाडांना ताण देण्याचं असं ठरवलं की 30 एप्रिलला शेवटचं पाणी देऊन 1 मेपासून ताण देऊ. मित्रांनो, मी माऊली कापसे यांना फॉलो करतो. आधुनिक ते प्राचीन शेतीबद्दल गाईड करतात. त्यांचा आधुनिक ते प्राचीनमध्ये आपल्या ज्योतिषशास्त्राला देखील आणि पंचांगाला देखील फार महत्त्व आहे. तर त्याच्यामुळे ही पेरणी मला 1 मार्चला करायची होती, पण ती मुहूर्त नसल्यामुळे 10 दिवस लांबली. तर मित्रांनो, याच्यातला आणखीन एक महत्त्वाचा घटक मला तुम्हाला सांगायचा आहे की हे बोरू आणि ढेंचा आपण ज्यावेळेला जमिनीत गाडू त्यावेळेला त्याच्यातला 70% कार्बन हा उडून जातो आणि तो उडून गेला तर तो ऑक्सिजनसोबत मिक्स होऊन कार्बन डायऑक्साईड बनतो. तर तो तुम्हाला होऊ द्यायचा नसेल, म्हणजे प्रदूषण होऊ द्यायचं नसेल आणि परत आपण जो मेहनत घेतो आहे तो कार्बन उडून न जाता आपल्याच जमिनीला मिळावा, याच्यासाठी काय करावं तर एक तर बोरू ढेंचा गाडल्यानंतर सोबतच त्याच्यावरती द्विदल वर्गीय पिकाचं कुटार जर टाकलं तर त्यातनं त्याला नायट्रोजन मिळतं आणि त्या नायट्रोजनमुळे तो कार्बन आपल्या जमिनीमध्ये स्थिर होतो. तुमच्याकडे जर का द्विदल वर्गीय पिकाचं कुटार नसेल, कारण द्विदल वर्गीय पिकाचं कुटार शक्यतो आपल्याकडे पाळीव ज्या गाई म्हशी किंवा बैल असतात त्यांच्यासाठी ते उत्तम चारा असतो, तर ते नसेल तर मग काय करायचं. तर मग अशा वेळी मित्रांनो, गांडूळ खत जे आहे ते आपल्या शेतामध्ये फेकून द्यायचं. साधारणतः आपण अर्धा ट्रॉली जरी गांडूळ खत त्यावेळेला आपल्या शेतामध्ये फेकलं तर गांडूळ खत काय करतं की ते हवेतलं नायट्रोजन खेचतं आणि जमिनीला देतं. तर असा हा प्रयोग मी इथे आता करतो आहे की मी आता याला साधारणतः मुंबईत पाऊस पोचला की गाडून देणार आहे आणि नंतर लगेच त्याच्यावरती गांडूळ खत फेकून देणार, की जेणेकरून आपण जी मेहनत घेतो आहे कार्बन स्थिर करण्यासाठीची ती व्यवस्थित झाली पाहिजे. आपण बघू शकता सोबतच माझ्या इकडे बाजूला सीताफळाची पण झाडं आहेत. तोही प्लॉट यावर्षी व्यवस्थित करायचा आपल्याला. आणि मग हा आपला इकडे बगीचा आहे. ते आता ट्रॅक्टरने पेरणी करत असल्यामुळे इथल्या ड्रीप लाईन आपण झाडावरती ठेवलेल्या आहे, तुम्हाला दिसतील आहे बघा. झाडांवरती ड्रीपच्या लाईन टाकल्या आहे, म्हणजे मग पेरून झालं की याला स्प्रिंकलरने पाणी देऊ आणि मग त्याच्यानंतर त्याही ड्रीप लाईन अंथरून देऊ. याला आपण कमी पाण्यावर घेणार आहे, झाडांना नुकसान होऊ नये म्हणून. झाडांना रोज ड्रीपने पाणी जाईल आणि याला आठवड्यातनं फक्त 2दा स्प्रिंकलरने पाणी देऊ असं सध्याचं तरी प्लॅनिंग आहे. बघूया कसं होतं. छान आपण जंगलाला लागून आहोत. बोर जंगल बिलकुल तुम्हाला फॉरेस्टची चौकी दिसेल.
इथून समोर नो मॅन्स लँड आहे. थोडं दूर घे. या वर्षीचे माझे बरेचसे प्लॅनिंग चुकले, कारण माझा माहिती घेण्यातच भरपूर वेळ गेला. आता मी इथे जसं बोरू ढेंचा पेरत आहे आणि मुंबईत पाऊस पोचल्यानंतर त्याला गाडून टाकील. त्याच्यानंतर लगेच इथे मी मूग, उडीद, तीळ पेरणार आहे. याचे असे सेक्शन्स करील, पहिले मूग, मग उडीद, मग तीळ. पुढच्या वर्षी ते रिपीट करताना त्याची आपण सायकल बदलवू. आणि मूग, उडीद, तीळ काढून झाल्यानंतर इथे साधारणतः नोव्हेंबर महिन्यामध्ये मी गाजर आणि मुळा पेरणार आहे. त्यातला 1/3 जे उत्पन्न होईल ते मी जमिनीलाच देणार आहे. 2/3 नागपूरला आपल्या आउटलेटला विकायला जाईल. आणि ते निघाल्यानंतर लगेच मग बोरू ढेंचा पेरून देईल. तर माझं हे प्लॅनिंग आपल्याला कसं वाटतं याबद्दल थोडं आम्हाला गाईड करा. आणि असंच आमच्या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओज आमच्या शेतात काय होतं हे बघण्यासाठी आम्हाला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.